आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक बुद्धगया येथे काल रात्री मेन टेम्पलला भेट दिली। आज साईड सीन बघण्यासाठी आता निघायचं आहे। रिक्षावाल्यांना 8:30चा टाइम दिलेला आहे। 7:45 वाजत आहेत। उपासकांना भोजन रेडी आहे। आज बघा या ठिकाणी भोजनामध्ये बघा खूप सुंदर असा हिरव्या मिरच्यांचा ठेचा आहे। बाजूला बघा इकडे बेसन आहे, बेसन आणि बाजूला पोळी आहे। आज बेसन पोळी आणि खूप छान असा हिरव्या मिरच्याचा ठेचा आहे बघा, एकदम टेस्टी आहे। आणि सर्व उपासक या ठिकाणी भोजन घेताना दिसत आहेत। आज अगदी सकाळी सकाळी साईड सीन बघण्यासाठी जायचं आहे। जसं की डोंगेश्वरी पर्वत, सुजाताचा महाल, भगवंताला सुजातानं खीर दिली ते ठिकाण, तारादेवी टेम्पल, स्लीपिंग बुद्धा, व्हाईट बुद्धा, 80 फुटाची बुद्धाची मूर्ती आणि वेगवेगळ्या देशातील बुद्ध विहार या ठिकाणी निर्मित केलेले आहेत। ते सर्व बुद्ध विहारांना भेट देण्यासाठी आपण आता निघणार आहोत। आज संपूर्ण दिवसभर बाहेर असल्या कारणाने सकाळी सकाळी भोजन तयार करून उपासकांना अगदी गरम गरम भोजन या ठिकाणी दिल्या जात आहे। आजच्या भोजनामध्ये बेसन पोळी आहे, हिरव्या मिरच्याचा ठेचा आहे। खरं तर उपासकांचं म्हणणं होतं की जेवायची वेळ नाही बनतेची, परंतु दिवसभर जाणं आहे। दिवसभर बाहेर असल्या कारणाने भोजन घेणं गरजेचं आहे। बंतेजी घेत आहेत भोजन। दोन मिरच्या खाले, एक एक पोळीचा तसं खाय ना, असं नाही करून बेटा। दोस्ती केली तर निभावली पाहिजे। जेव कसं हे बघा बाजूला आपलं किचन आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। हे गॅस सिलेंडर आहे, शेगडी आहे, पातेला आहे, हा साखरेचा डब्बा आहे, बकेट आहे, पीठ आहे, सर्व काही हे पाहे भाजीपाला माळवं वगैरे सर्व या ठिकाणी अगदी रेडी आहे। अगदी सकाळच्या वेळेला या ठिकाणी बेसन पोळी तयार आहे। बेसन पोळी आज दिवसभर बाहेर फिरायचं असल्या कारणाने लवकर भोजन होत आहे। बरेच उपासक म्हणले की भंतीजी एवढ्या सकाळी लवकर भोजन ठीक नाही आहे, परंतु काय विलाज नाही। तर आता भोजन नाही घेतलं तर दिवसभर उपाशी राहावं लागणार आहे आणि म्हणून या ठिकाणी भोजन घेत आहेत उपासक।
सगळं थोडी कसं बाकी त्याला पाठायचं. टेबलवर घेऊन सगळं सुपर. कसं झालं बेसन? एकच नंबर. एक नंबर. बर बर. आचार्याची खरंच कौतुक करायसारखे गावामध्ये. सर्व स्वयंपाक चांगले बनतात ना? चांगले बनतात हा. नाही. कसं झालं बेसन? आचारी पाहिजे तर असं पाहिजे नाही आचारी पाहिजे तर असा पाहिजे नाही का? तर मग नको देऊ. बरं बरं बरं. म्हणजे आपले सर्व स्वयंपाक खूप छान बनत आहे ना? सर्व छान छान छान. काय नव्हतं मागं पुढे पण बघा प्रिय सजनानो, आतापर्यंत जेवढे काही भोजन झाले, नाश्ते झाले, तर सर्व उपासक म्हणतात की आचारी पाहिजे तर असा पाहिजे. छान बनवलं जेवण छान बनवलं ना? भारी बेसन पण भारी, चटणी पण छान, पोळे पण आज मी छान बनवले. बरं 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 बरं. बेसन छान झालं. साधू साधू साधू. हे आता तुम्ही बघा प्रिय सजनानो, या ठिकाणी आचार्य साहेबांच्या हाताला टेस्ट आहे आणि सर्व उपासक भोजनाचं नाव घेत आहेत, आचार्य साहेबांचं नाव घेत आहेत. आत्तापर्यंत जेवढे स्वयंपाक झाले तेवढे अप्रतिम, उत्तम आणि टेस्टी भोजन झालेलं आहे असं उपासक बोलत आहेत. पोळ्याला भारी बनवलं काय. रोज नाही बनवत? नाही, आज पण भारी होते. रोजच छान बनतं. राहतात पण आज एकदम म्हणजे बनवल्यासारखे होते. आणखी पण काहीच सोय नव्हती. भरपूर असे भरपूर आम्हाला नाही असं तुमचं. जेवणाची व्यवस्था नाही असं नाही. भरपूर आमचे एक बार हाल झाले, आम्ही नाही गेलो. मी पाहतो